चव्हाणसाहेब म्हणाले की टीका करत असले तर ते अजूनही मला मित्र मानतात हे महत्त्वाचं. तर या एका वाक्यातून चव्हाणसाहेबांचं व्यक्तिमत्व होतं की जरी टीका केली तरी मैत्री कोणी मानतं का नाही, तर ते मैत्रीला महत्त्व देतात, टीकेला महत्त्व देत नाही. हे सुद्धा मला वाटतं खूप शिकण्यासारखं आहे. साहेब, माझी अशी इच्छा आहे की त्या दिवशी तुम्ही एका कविता संग्रहाचं आणि माझ्या एका अंकाचं प्रकाशन करावं. तर ते म्हणाले की हो नक्की करू. तर म्हटलं पण साहेब असं आहे की मी तुम्हाला पत्र पाठवल्यानंतर त्याचं उत्तर येणं खूप वेळ जाईल, तर तुम्ही आत्ता मला परवानगी दिली तर मला पत्रिका छापता येतील. तर साहेब म्हणले ठीक आहे, तू म्हणाले पत्रिका छाप, मी नक्की कार्यक्रमाला येतो. तर मला खूप नवल वाटलं की एखादा इतका मोठा राजकीय नेता फोनवर कार्यक्रम स्वीकारतो. कारण आता अनेकदा असं की कार्यक्रम कोणाला करायला तर इतक्यांदा गळ्यात पडावं लागतं की विचारतच होईल असतं. त्यावेळेस माझं लग्न ठरलं होतं आणि मग लग्न ठरल्यानंतर माझ्या एका मित्रांनी त्यांना चव्हाणसाहेबांना कार्यक्रमाच्या अगोदर सांगितलं की बुवा अरुणचं लग्न ठरलेलं आहे. तर साहेब मला म्हणाले की अरे त्या मुलीला कार्यक्रमाला घेऊन ये. तर मी त्या मुलीला कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि चव्हाणसाहेबांची ओळख करून दिली. तर चव्हाणसाहेब म्हणाले की बुवा तुम्ही कुठं हनीमूनला जाऊ नका, माझ्याकडे दिल्लीला या. आणि पण त्याच्यानंतर असं आलं की त्या मुलीचं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम होतं आणि तिने आदल्या दिवशी येऊन आम्हाला सांगितलं की मी काही लग्न करू शकत नाही. आणि मग ते लग्न मोडलं. आणि नंतर मग मला साहजिक अस्वस्थता आली. आणि नंतर मी म्हणलं की आता चव्हाणसाहेबांना भेटूया आपण. कारण चव्हाणसाहेब म्हणाले होते की बुवा तू ये, आणि म्हणलं असं असं सगळं घडलं. आणि चव्हाणसाहेबांच्या बंगल्यावर गेलो मी. बंगल्यावर गेलो आणि चव्हाणसाहेबांना भेटलो. त्यांनी अरे तू एकटा कसा, लग्न मेलं नाही साहेब, जरा ट्रॅजेडी आहे. त्यांनी काय झालं. म्हणलं साहेब त्या मुलीचं दुसऱ्याबरोबर प्रेम होतं म्हणून माझं लग्न होऊ शकलं नाही. तर चव्हाणसाहेब फार बोलले, अरे म्हणले हे तुझ्या आयुष्यातली ट्रॅजेडी नाही, तर हा तुझ्या आयुष्यात झालेला बदल आहे, तर हा तोच स्वीकारला पाहिजे. आणि मग तू आता नाराज होऊ नको, 1 वर्षभर लग्न करू नको, आणि तू एकटा आता दिल्लीला माझ्याकडे राहायला ये आणि तुझं दुःख विसरून जा. येस साहेब, मी नगरहून आलेलो आहे, तर एवढी चिठ्ठीने आणि तुमचा अरुण शेवटे असं लिहिलं. ठीक आहे, साहेबांनी मला आतमध्ये बोलवलं आणि ते त्यांच्या संबंधित माणसाला सांगितलं की शेजारच्या खोलीत त्यांची राहण्याची व्यवस्था करा, आता हे 5-6 दिवस आपल्या घरी राहणार आहे. संमेलनाच्या संदर्भामध्ये एक मीटिंग त्यांची झाली म्हणून गाडी चव्हाणसाहेबांना भेटले. आणि मग त्याच कोणीतरी असं म्हणलं की बाबा नेहरूंना बोलवलं पाहिजे. तर गंगाधर पटकन म्हणले की नेहरूंना बोलवू नका, ते खूप रागीट आहे म्हणाले. तर तेव्हा चव्हाणसाहेब म्हणाले की गाडगे, आपल्याला काय पाहिजे तेवढं बोला, काय नको ते बोलू नका. आणि म्हणून मग गाडगेंनी पुढे असं लिहिलं की चव्हाणसाहेबांचा हा संदेश मी आयुष्यभर जपून ठेवला. चव्हाणसाहेब 1984 साली गेले, तोपर्यंत त्यांच्यावर 25 पुस्तकं लिहिली गेली होती. आणि 84 ते आज 2024 पर्यंत 4 वर्षामध्ये जवळजवळ 80-90 पुस्तकं लिहिली गेली. म्हणजे चव्हाणसाहेबांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 100 पुस्तकं चव्हाणसाहेबांवर लिहिली गेली. मला वाटतं कुठल्याही राजकीय आणि संस्कृत नेत्याला एवढं प्रेम हे महाराष्ट्रात कुणाला मिळालं नाही, ते चव्हाणसाहेबांना मिळालं. नमस्कार. बोलबिडू गप्पा या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला गप्पांचा विषय वेगळा आहे. आपण नेहमी राजकारणावरती वगैरे चर्चा करतोच. यशवंतराव चव्हाण सर यांच्याबद्दलच्या आठवणी हा गप्पांचा विषय आहे. कारण यशवंतराव चव्हाण यांचं नाव ऐकलं नाही असा महाराष्ट्रामध्ये व्यक्ती सापडणं तसं विरळाच होणार आहे. आणि यशवंतराव चव्हाण म्हटल्यानंतर काय, तर एक सुसंस्कृत व्यक्ती, सुसंस्कृत राजकारणी, बेरजेचं राजकारण किंवा एक बहुश्रुत असा राजकारणी किंवा सगळ्या क्षेत्रामध्ये साहित्यिकांशी सुद्धा कसा सुसंवाद ठेवावा. उदाहरण सुसंस्कृत राजकारणाचं द्यायचं झालं तर आजही यशवंतराव चव्हाण हाच आपला एक प्रकारे बेंचमार्क असतो. वाय.व्ही. चव्हाण, हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री, इतकं वर्णन आहे त्यांचं. आणि त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या आपण जागवणार आहोत. आणि बोलण्यासाठी खास पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. अरुण शेवते सर. अरुण शेवते सर कवी आहेत, ते लेखक आहेत, साहित्यिक आहेत, प्रकाशक आहेत. ऋतुरंग दिवाळी अंकाच्या माध्यमातून दरवर्षी ते आपल्याला भेटायला येत असतात. आणि शेवते सर यासाठी की त्यांच्या खूप वेगळ्या आणि हृद्य आठवणी आहेत चव्हाण सरांच्या बरोबर. तर आपण त्यांचं स्वागत करूया या गप्पांमध्ये. सर, जसं आता मी म्हटलं की चव्हाण साहेब किंवा यशवंतराव वाय.व्ही. चव्हाण, असं म्हटलं की म्हणजे जे डोळ्यासमोर चित्र येतं एक व्यक्ती म्हणून किंवा राजकारणी म्हणून. आणि त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. बरोबर. म्हणजे खरोखर म्हणजे मी तर तुमचा खूप हेवा करतो किंवा कुणीही,
एक से एक लोक म्हणजे गुलजार असतील, बरं. यशवंतराव गडाख, यशवंतराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अनेक नावं घेता येतील. पण आजचा आपला विषय आहे यशवंतराव चव्हाण. मला पहिल्यांदाच हे की वयाचं सगळं हे बघता, अंतर वगैरे बघता, तुमची आणि यशवंतराव चव्हाण यांची भेट किंवा ही कशी झाली म्हणजे तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटला, तर हे कसं काय? नाही, मला खूप आनंद वाटतो की बोल भिडू या कार्यक्रमामध्ये चव्हाण साहेबांविषयी मला तुम्ही बोलायला लावलं. कारण असं आहे की आजचं राजकारण आणि समाजकारण पाहता चव्हाण साहेबांचं व्यक्तिमत्व हीच एक दंतकथा आहे, असं सध्याचं वातावरण आहे. तर या सगळ्याच्या वातावरणामध्ये चव्हाण साहेबांची वेळोवेळी आठवण होते. आणि मला सांगायला आठवतं की अनेकदा परप्रांतातला कधी माणूस भेटला ना, पटकन काही रेफरन्स होता, तो लगेच चव्हाण साहेबांविषयी बोलतो. तर हे मला फार विशेष वाटतं की केवळ महाराष्ट्रातले नाही, तर परप्रांतातले किंवा इतरही लोक मोठमोठे अधिकारी वगैरे जेव्हा भेटतात तेव्हा ते चव्हाण साहेबांची आवर्जून आठवण काढतात. याचं कारण काय की चव्हाण साहेबांचं जे सुसंस्कृत व्यक्तिमत्व होतं, त्या व्यक्तिमत्वाचा ठसा प्रत्येक माणसावर उमटलेला त्या काळामध्ये होता. आणि मला स्वतःला चव्हाण साहेबांविषयी खूप आदर आणि प्रेम होतं. आणि दुसरी गोष्ट की माझी आई बालवाडी शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. पण तिला चव्हाण साहेबांविषयी खूप प्रेम. आणि ती असे म्हणायचे की कधी माझं निघालं तर मी एखादं पुस्तक चव्हाण साहेबांना अर्पण करेल. इतकं त्या आईला त्यांच्याविषयी प्रेम वाटत होतं. आणि मलासुद्धा चव्हाण साहेबांविषयी खूप आस्था आणि त्यांचे लेख वगैरे मी वाचत होतो वगैरे असं. पण पहिली भेट माझी खूप पुस्तकाच्या स्पर्शाने सुरू झाली होती. म्हणजे की चव्हाण साहेब अहमदनगरला आले होते एका कार्यक्रमासाठी आणि प्रचंड मोठी गर्दी होती. आणि ती गर्दी संपल्यानंतर मी चव्हाण साहेबांना भेटलो. त्याचं कारण असं की एक मंगला पाटील म्हणून कवयित्री होत्या. हं, हं. तर त्यांना चव्हाण साहेबांविषयी खूप प्रेम. तर त्यांचं माझं पत्र ते म्हणाले की बाबा ते चव्हाण साहेब नगरला येणार आहेत. तर तू त्यांना त्यांची सही घेतलेलं एखादं पुस्तक मला भेट म्हणून पाठव. तर त्याच कुठलं पुस्तक पाठवायचं तर मला काही सुचेना. तर पटकन त्यावेळेस मी मंगेश पाडगावकरांचा जिप्सी हा कविता संग्रह घेतला आणि मी स्टेजवर गेलो आणि चव्हाण साहेबांना म्हटलो की या पुस्तक स्वाक्षरी करा. ते म्हणाले, "अरे, हे माझं पुस्तक नाही. हे दुसऱ्याच्या पुस्तकावर मी कशी स्वाक्षरी करू?" तर मी म्हटलं, "नाही, पण ज्या व्यक्तीला मी पुस्तक देणार आहे, तिला तुमच्याविषयी खूप आस्था आहे. तर त्यामुळे तुम्ही स्वाक्षरी करा." आणि असं म्हणून त्यांनी ताबडतोब यशवंतराव चव्हाणांची स्वाक्षरी केली. आणि हा पहिला पुस्तकांच्या स्पर्शाने सुरू झालेली ही माझी आठवण आहे. बरोबर. आणि नंतर मी ते पेन घ्यायचं विसरलो होतो. लगेच मला म्हणाले, की "अरे बाळ, तुझं पेन राहिलेलं आहे." आणि मग त्यांनी मला ते माझं पेन मला परत दिलं. तर अशी माझी पहिली आठवण चव्हाण साहेबांची होती. आणि पुस्तकाच्या स्पर्शाने एखाद्या राजकीय नेत्याची आठवण होणं, हे मला वाटतं हे सुद्धा खूप वेगळी आठवण आहे असं. बरोबर आहे. ह्यावेळेस सर तुमचं वय किती होतं? म्हणजे त्यावेळेस मी 25-26 वय होतं एकदम माझं. तरुण म्हणजे ऐन वयामध्ये होतं. तरुण वयामध्ये होतो आणि बरोबर आहे. चव्हाण साहेबांच्या आयुष्याची ती संध्याकाळ समजा होती. बरोबर आहे. हे असं अनेक वेळा होतं, की आपण म्हणजे ज्याला फॉलो करतो किंवा हां, हां. एखादा राजकारणी असेल, खेळाडू असेल, अभिनेता हो, वगैरे असेल, हो. त्याला भेटणं हो, हो. आवडतात, त्याची सही घेणं वगैरे हो, पुस्तकात हे हो. वगैरे होतं. पण नंतर तसा काही फार संपर्क राहत नाही बऱ्याच जणांचा. बरोबर म्हणजे आहे ती एक असं. आठवण असते. हां, हां. आजकालच्या काळात तर सेल्फी काढून लोकं मोकळी होतात. मोकळं. हां, बरोबर किंवा आहे. फोटोग्राफ, ऑटोग्राफ तसं. हां. पण हे एवढ्यापुरतं नव्हतं. कारण हां, तुम्ही हां. फार महत्त्वाचं वापरलं, की हा पुस्तकाचा स्पर्श झाला, साहित्याचा स्पर्श झाला. तर बरोबर. त्याच्यानंतर तुमचं पुढच्या गाठीभेटी कशा झाल्या? म्हणजे ही तर पहिली भेट झाली. बरोबर आहे तुम्हाला असं. त्यांनी बोलवलं, त्यांनी विचारलं, की का हे पुस्तक दुसऱ्यांचं आहे किंवा हे. मग बरोबर. याच्यानंतर परत नाही, मग माझ्या आयुष्यात काय की योगायोगाने माझा योगायोगावर फार विश्वास. योगायोग म्हणजे दैववाद नाही. हां, तर अचानक घडणाऱ्या घटना घटना बरोबर. म्हणजे योगायोग. योगायोग. हो, आपण त्याला हो. दैववाद समजतो हे हो, अत्यंत हो. चुकीचं आहे. बरोबर. तर ते एक झालं की स्वामिका रणजित देसाई यांचा माझा जवळचा खूप संबंध असा. हां, तर त्यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन चव्हाण साहेबांच्या हस्ते कोवाडलं होतं. हां, कोवाडला. बरोबर. हां, तर तर रणजित देसाईंचे माझे खूप जवळचे संबंध होते. तर ते मला म्हणाले, की "अरे, चव्हाण हस्ते पुस्तकाचं प्रकाशन आहे, तर तू त्या कार्यक्रमाला ये." तर त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेलो. पण माझ्याबरोबर माझे त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले यशवंतराव गडाख, तर त्यांना म्हटलं, "तुम्ही माझ्याबरोबर चला." आणि मग आम्ही दोघं मिळून आणि आणखीन एक आमचे एक मित्र होते. तर असं मिळून आम्ही कोवाडला गेलो. बरं. आणि कोवाडला गेल्यानंतर मग चव्हाण साहेबांचं आम्ही ते भाषण वगैरे ऐकलं. त्यांच्या कोवाडलाच विशेष म्हणजे त्या दिवशी साहेब मुक्कामाला होते, बरं. कार्यक्रमानंतर असं. आणि मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चव्हाण साहेबांना भेटलो. मग माझ्या कावळ्यांच्या कविता हे पुस्तक मी त्यांना भेट म्हणून दिलं. आणि मग ते म्हणाले, की "मला तू पहिली कविता म्हणाले तुझी कुठली कविता? तर ती मला ऐकव."
ते मला फार नवल वाटलं की एक राजकीय नेता आपल्याला पहिली कविता कुठली कारण असं विचारतो. तर मग त्यात मला एकदम असं सुचलं आणि मग माझी पहिली कविता मी त्यावेळेस त्यांना वाचून दाखवली. तर ती कविता अशी होती, कवितेला गाव नसतं, कवितेला घर नसतं, तेव्हाच कळलं मला, जेव्हा लिहित बसलो होतो चार भिंतींच्या घरात. लिहिता लिहिता दिवस गेले, महिने गेले, कविता माझी फुलत गेली, फुलता फुलता पुस्तकाच्या जगात बंदिस्त झाली. तर अशी अगदी साधी कविता होती ती. तर ती कविता वाचल्यावर मला साहेब असं म्हणाले, की अनेकांच्या कवींची सुरुवात प्रेम होते, पण तुझ्या कवितेची सुरुवात मात्र कवितेपासून झालं, तर तुला तुझी वाट मात्र नक्की सापडेल. बरं. आणि दुसरं मग इतरही मला वाटतं त्या शिवाजी सावंतही त्या कार्यक्रमाला आले होते वगैरे असं. तर मग चव्हाणसाहेब बरोबर मला यशवंतराव गडाख असं म्हणाले, की तू एखादी राजकारणाची कविता त्यांना वाचून दाखव. तर मला फार संकोच वाटला, की ज्या माणसाने हयातभर एवढं सुसंस्कृत राजकारण केलं, बरोबर. तर त्यांना आपण राजकारणावर कविता कशी म्हणून मला संकोच वाटत होता. तर साहेब मला म्हणे, अरे संकोच करू नको, तू कविता वाचून दाखव. आणि योगायोगाने असं की ती कविताही मला पाठ होती बरं. आणि ती कविता दिल्लीवरची होती. ओ. तर ती कविता अशी होती, आज उद्या परवा तुला वाटेल त्यावेळेस कोणत्याही क्षणी तू दिल्लीला जाऊ शकतोस. तुझे पोशाख तयार ठेवले आहेत. जाताना नंदी बैलाची झूल बरोबर घेऊन जा. सगळीकडे तुला तुझे जातभाई भेटतील. कुठल्याही गल्लीत प्रवेश करताना तुला कुणी अडवणार नाही. दिवाणखान्यात झोपाळे टांगलेले असतील. रस्त्याने चालताना दिशांची नावे विचारू नकोस. ज्या घरावर फुली दिसेल ते घर आपले समज. लाल किल्ल्याकडून संसदेकडे जाताना नंगा गेलास तरी हरकत नाही. गांधीजी तुझे स्वागत करतील. गांधींना फार ओळख दाखवू नकोस. संसदेत ठरवलेली गांधीजींची 3 माकडे सापडली तर बघ, नाहीतर तसाच नंग्याने परत ये. गावाकडे मी तुझी वाट पाहतो. याच्यावरची काय प्रतिक्रिया होती मग त्यांची? हो, कारण ही तर एकदमच जळजळीत कविता आहे. जळजळीत कविता. राजकारण्यासमोर त्यांनी सहज रिलेट केली. सहज रीत केली. आणि मग चव्हाण साहेबांनी सुद्धा त्या कवितेला मनमोकळी दाद दिली. तर हे मला वाटतं साहेबांचं वैशिष्ट्य होतं, की जे आजच्या राजकारणामध्ये हरवलेलं आहे, की आपल्यावर जरी किंवा आपल्या संदर्भामध्ये किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यावर जरी कोणी कविता लिहिली असेल हे असले तर त्याला दाद देण्याचा आजचा काळ हा संपलेला आहे. पण चव्हाण साहेबांच्या काळात मात्र तो काळ त्यांनी सुरू केलेला होता. तर हे मात्र चव्हाण साहेबांचं फार मोठं. नेहरू असोत किंवा चव्हाण असोत, चव्हाण साहेब त्यांच्यावरती असो. एखाद्या व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र तर ते दाद द्यायचे कुठल्या साहित्यिकांनी म्हणजे समजा असं. कुठली प्रखर भाषा वापरली तर लगेच काय त्याला तुरुंगात टाकण्याची वगैरे भाषा किंवा नव्हती लगेच असं. तो देशद्रोही असं काही नव्हतं. एक नव्हतं असं. सुसंस्कृत होतं. तो म्हणजे ती एक प्रकारची प्रगल्भता होती असं. आणि गंमत म्हणजे दिल्लीला जाशील वगैरे रेफरन्स आहे आणि तुम्हाला मग खरोखर दिल्लीला जायचा पण योग आला. हो. म्हणालात ते पुढे सगळं ते संबंध वेगळा आला. वेगळा पण ते दुसरं नंतर मग मला काय आठवतं, त्या चव्हाण साहेब असं म्हणाले यशवंतराव गडाखांना, की तुमच्या जिल्ह्यामध्ये मी बाळासाहेब विखेंकडे येणार आहे नगरला. तर त्यांनी मला कार्यक्रमासाठी बोलवलेलं आहे, तर ते येईल. तर मग त्याच म्हणाले, मग साहेब म्हटलं आपण भेटू. तर ते हो म्हणाले, त्यावेळेस नक्की भेटू आपण. म्हणजे तुमचा वाढतच गेला ते संवाद वाढत गेला. आणि नंतर मग असं झालं की त्यावेळेस यशवंतराव गडाखांनी निवडणूक कारखान्याची बिनविरोध केली होती आणि तो एक घटना होती. आणि दुसरं असं की माझा मित्र आप्पासाहेब रबडे हा खूप चांगला कवी आणि त्यांनी लेडीज हॉस्टेलच्या कविता हा कविता संग्रह त्यांनी प्रकाशित केला होता. म्हणजे मीच प्रकाशित केला होता. त्यावेळेस माझं पैसे नावाने प्रकाशन होतं. तर माझी अशी इच्छा होती की चव्हाणसाहेब नगरला येणार आहे तर आपण हा चान्स का घेऊ नये. तर चव्हाणसाहेबांच्या हस्तेच आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया. आणि त्यात मी पैचा वासंतिक अंक काढला होता. पैसा नावाने मी काही अंक काढत होतो. तर म्हटलं त्याचं प्रकाशन आणि पुस्तकाचं प्रकाशन असं चव्हाणसाहेबांच्या हस्ते आपण करूया, अशी मला अचानक कल्पना सुचली. पण नंतर मी असं विचार केला की आता कसं करायचं. चव्हाणसाहेबांना मी पत्र पाठवणार, त्यांचं उत्तर मला येणार, तोपर्यंत वेळ खूप कमी होता. त्या काळात काय मोबाईल वगैरे नव्हतं. तर मग चव्हाणसाहेबांना मी फोन केला आणि फोनवर मी म्हणलं की साहेब आपलं कोवडलं बोलणं झालं होतं, तुम्ही प्रवरनगरला बाळासाहेब विखेंकडे येणार आहात. तर हो म्हणले, मला आठवतं. तर म्हटलं साहेब माझी अशी इच्छा आहे की त्या दिवशी तुम्ही एका कविता संग्रहाचं आणि माझ्या एका अंकाचं प्रकाशन करावं. तर ते म्हणाले की हो नक्की करू. तर म्हटलं पण साहेब असं आहे की मी तुम्हाला पत्र पाठवल्यानंतर त्याचं उत्तर येणं खूप वेळ जाईल. तर तुम्ही आत्ता मला परवानगी दिली तर मला पत्रिका छापता येतील. तर साहेब म्हणले ठीक आहे, तू म्हणाले पत्रिका छाप, मी नक्की कार्यक्रमाला येतो. साधारणतः 1 तासभर कार्यक्रम कर, त्याच्यानंतर मला पुण्याला जायचं आहे. तर मला खूप नवल वाटलं की एखादा इतका मोठा राजकीय नेता फोनवर कार्यक्रम स्वीकारतो
कारण आता अनेकदा असं आहे की कार्यक्रम कोणाला करायला ते इतक्यांदा गळ्यात पडावं लागतं की विचारत असतो खरं. असं आणि परत ते येतील की नाही ते येतील शेवटपर्यंत. गेले पुन्हा ती शंका असते. तर अशा म्हणजे असं वातावरण सांगताना त्या काळामध्ये चव्हाण साहेबांनी फोनवर माझं निमंत्रण स्वीकारलं आणि मग ते त्या कार्यक्रमाला आले आणि नंतर मग आले की त्यांना ते पुस्तक आणि ते द्यायचं होतं कारण ते पुस्तकावर साहेब बोलणार होते. तर मग चव्हाण औरंगाबादच्या विमानतळावर येणार होते. मग मी आणि त्या सदानंद मोरे माझे जवळचे मित्र होते. तर सदानंद मोरेनं म्हटलं आपण जाऊ, म्हटलं चव्हाण साहेबांना भेटायला, तुम्ही बरोबर चला. म्हणून आम्ही विमानतळावर चव्हाण साहेबांना भेटायला गेलो. तर ते विमानतळावर आम्ही भेटल्यानंतर चव्हाण साहेब म्हटले तुम्ही आता माझ्यावर प्रवरनगरला चला. तर त्यामुळं आम्ही मागच्या वेळी मग ते आणि त्यांच्यावर आणखीन राजकीय नेते होते. मग ते चव्हाण साहेब प्रवरनगरला गेले. आम्ही त्यांच्याबरोबर प्रवरनगरला गेलो आणि नंतर मग तिथं गेस्ट हाऊसवर प्रवरा कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर चव्हाण साहेबांची भेट झाली आणि तिथं मग मी त्यांना म्हणजे उद्या कार्यक्रम आणि आदल्या दिवशी पुस्तक दिलं. तर त्यावेळेस आबासाहेब निंबाळकर त्या जिल्ह्यातले नेते होते. तर त्यांनी एक चव्हाण साहेबांवर त्याच्यात लेख लिहिला होता. आणि दुसरी गोष्ट अशी की आप्पासाहेब लबडेंचा कविता संग्रह मी दिला. तर विशेष म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी तो रात्री कविता संग्रह आणि अंक वाचला. दुसऱ्या दिवशी बोलायचं म्हणून दुसऱ्या दिवशी बोलायचं म्हणून आणि मग त्या सदानंद मोरेने सुद्धा त्यांच्या राजकारणाच्या संदर्भात त्यांना 2-3 प्रश्न विचारले की बुवा काही माणसं तुमच्या इतके जवळची पण ती टीका तुमच्यावर आता करतात तर तुम्हाला काय वाटतं? तर चव्हाणसाहेब म्हणाले की टीका करत असले तर ते अजूनही मला मित्र मानतात हे महत्त्वाचं. महत्वाचं आहे. हो. वाह! तर या एका वाक्यातून चव्हाणसाहेबांचं व्यक्तिमत्व होतं की जरी टीका केली तरी मैत्री कोणी मानतं का नाही, तर ते मैत्रीला महत्त्व देतात, टीकेला महत्त्व देत नाही. हे सुद्धा मला वाटतं खूप शिकण्यासारखं आहे. कारण टीका कोणी जर आपल्यावर केली तर आपण आता संपलं, मैत्री संपुष्टात आली. बरोबर. पण चव्हाणसाहेबांचं ते वाक्य मला फार अजूनही आठवतं की नाही म्हणाले ते टीका जरी त्यांनी केली असली तरी ते मला मित्र मानतात. क्या बात है! म्हणजे ती कशी पॉझिटिव्हली ती घ्यायची. पॉझिटिव्हली कशी घ्यायची आणि आजच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे की कुणी टीका केली तरी आपली मैत्री संपू नका. करेक्ट. असं चव्हाण साहेबांनी खरं बरोबर. सगळ्या म्हणजे एकदम. कार्यकर्त्यांना तो म्हणजे मला फार घासून वाटतं गुळगुळ झालेलं वाक्य आहे की मतभेद असावेत, मनभेद मनभेद असू नयेत असावेत वगैरे. वगैरे पण ते काय असं. खरं नसतं. खरं प्रत्यक्ष नसतं. लोक इतकं हे वागतात. पण वागतात हे बरोबर. तसं नव्हतं. हे तसं खरोखर नव्हतं. तसं जगणारे किंवा तसं कृतीत करणारे ते करणारे नेते. हे होते असं. बरोबर. तर हे चव्हाण साहेबांचं त्यावेळेस खूप हे होतं आणि मग दुसऱ्या दिवशी चव्हाण साहेब म्हणाले की आपला कार्यक्रम संध्याकाळी आहे तर तू पुन्हा मला ये, आपण बरोबर कार्यक्रमाला जाऊ असं. म्हणून दुसऱ्या दिवशी मी पुन्हा सकाळी प्रवरानगरला गेलो आणि मग चव्हाण साहेब, मी आणि बाळासाहेब विखे आम्ही असे सगळे म्हणून कार्यक्रमासाठी नगरला आलो आणि तेव्हा चव्हाण साहेब मला असं म्हणाले की बा तू कविता करतो पण इतर वाङ्मय प्रकार तू हाताळलेस की नाही? तर म्हटलं नाही. तर ते म्हटले इतर वाङ्मय प्रकार जर आपण हाताळले तर काही कमीपणा येतो का? उलट ते असं म्हणाले की इतर प्रकार कवींनी हाताळले पाहिजेत, त्यातून वेगवेगळ्या गोष्टीचं दर्शन आपल्याला होतं. असं खूप छान पद्धतीने आमची चर्चा झाली आणि मग आम्ही नगरला आलो आणि संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम तिथलं सहकार सभागृह जे आहे आता त्याला चव्हाण साहेबांचंच नाव आहे आणि मग तिथं झालं आणि अनुराधा पोद्दारांना प्रमुख पाहुणे म्हणून मी बोलवलं होतं. कारण मी लबडेंचा कविता संग्रह आहे तर पोद्दारबाई त्या कवितेवर बोलतील आणि दुसरी गोष्ट आहे की वि. द. घाटे आणि कवी दत्त यांचाही चव्हाण साहेबांशी जवळचा संबंध आला होता. म्हणजे अनुराधा पोद्दार म्हणून बोललं तर चांगलं होईल म्हणून त्याही कार्यक्रमाला त्या आल्या होत्या आणि अतिशय सुंदर पद्धतीने अनुराधा पोद्दार बोलले. नंतर त्यांच्या कृष्णाकाठच्या आत्मचरित्राविषयी त्या बोलल्या आणि अशी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी भाषण केलं आणि नंतर मग चव्हाण साहेब भाषणाला उभे राहिले. त्यावेळीची एक आठवण तर मला खूप विशेष वाटते. कारण चव्हाण साहेबांना मी संध्याकाळी पुस्तक दिलं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कार्यक्रम होता आणि चव्हाण साहेबांना कुठंच वेळ म्हणजे रात्र जर सोडली तर त्यांना वेळच नव्हता कारण सकाळी पुन्हा प्रवरनगरचे कार्यक्रम होते. असं असताना त्यांनी तो कविता संग्रह वाचला आणि कविता संग्रह वाचत असताना त्यांनी एक कविता तिथं लोकांना वाचून दाखवली चव्हाण साहेबांनी. तर ती कविता अशी होती, वाटांनी स्पर्धा खेळावी, वाटांनी वाटांना अडवू नये, थकल्या वाटेला आपल्यात सामावून घ्यावे, जुनी पाणी भूतं मिरवणाऱ्या वाटांच्या वाटेस मुळीच जाऊ नये, एकमेकांना घेऊन वाटांनी क्षितिज गिळून घ्यावे. मी माझ्या राजकीय परिभाषेत याला बेरजेचं राजकारण म्हणतो. तुमचा तो अर्थ आहे असं तुम्ही मान्य करू नका, तुमचा तो नसेलही कदाचित, पण माझा मी काढलेला अर्थ हा आहे, जीवन जगताना वाटांनी स्पर्धा खेळावी लागते, मोकळेपणाने विश्वासाने स्पर्धा करता यावी, वाटांनी वाटांना अडवू नये,
वाढणाऱ्या वाटांना अडू नये, नडलेल्या कामांना अडू नये, मेहनतीने केलेल्या कामाशी जरूर स्पर्धा करावी. स्पर्धेच्या भावनेने स्पर्धा करू नका, नाश करण्याच्या भावनेने स्पर्धा करू नका. ही त्या पाठीमागची वृत्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे आशावाद आहे. आणि पुढं चव्हाणसाहेब असं म्हणतात, अशा तऱ्हेच्या वाटाने आपण क्षितिज गिळून घेऊ. वाट नुसती तिथं थांबत नाही, वेडीवाकडे एका शेतातून जाऊन दुसरीकडे गुप्त होत नाही. ही वाट आणि त्यांच्या वाटा क्षितिज गिळून घेण्या इतक्या दूर पण जाणाऱ्या आहेत. अशा वाटांचा दर्शन घेणारा हा कवी आहे. कदाचित हे पहिलंच पुस्तक आहे, म्हणून मी त्यांना सांगेन की पहिल्याच पुस्तकाबद्दल आम्ही तुमची स्तुती करतो आहोत म्हणून एकदम दबून जाऊ नको. आज तुम्हाला पुष्कळ कविता लिहायच्या आहेत. स्वतःचं अस्तित्व विसरू नका, स्वतःचं मन कायम ताजं ठेवा, जागं ठेवा, कविता लिहिण्याचा सतत प्रयत्न करत राहा. अशा तऱ्हेनं मग चव्हाणसाहेबांनी त्या कवितेचं केलं. म्हणजे मला विशेष असं वाटतं की संध्याकाळी साहेबांनी ती कविता वाचली आणि दुसऱ्या दिवशी त्या कवितेचा अर्थ त्यांनी लोकांना उलगडून दाखवला. तर हे एक साहित्यिकच करू शकतो. करेक्ट करेक्ट बरोबर. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की हा पैलू जो आहे तो राजकारणी लोकांकडे खूप कमी आहे. साहित्यिक पैलू म्हणजे राजकारणी असतात, परंतु राजकारणाच्या धबडग्यात सुद्धा साहित्यिकांशी संवाद ठेवणं, कविता किंवा हे सगळं वाचणं. म्हणजे नेहमी शरद पवार कायम जे म्हणत असतात की मी काय घेतला असेल यशवंतरावांकडून किंवा शरद पवारांना जे राजकीय वारसा म्हटलं जातं, तर हा नुसतं हे नाही, साहित्यिक नाही तर उद्योगपती असेल, खेळाडू असेल, कलाकार असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी संवाद, त्या त्या क्षेत्रामध्ये काय घडतंय. कारण शेवटी धोरणात्मक निर्णय राजकारणाच घ्यायचा असतो. तर हा जो पैलू आहे तर त्याचं पण उदाहरण म्हणून हेच दिलं. स्वतः एक प्रकारे साहित्यिकच होते, बरोबर, नुसते ते वाचक किंवा हे नव्हते. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की हे सगळं जे ते बोलायचे किंवा एका रात्रीतून तुम्ही म्हणाला की त्यांनी कविता संग्रह वाचला आणि भाषण केलं, बरोबर, तर हा फार दुर्मिळ गुण आहे राजकारणात. नाही, त्याचं महत्त्वाचं कारण असं की एकतर चव्हाणसाहेबांना साहित्याची लहानपणापासून आवड होती आणि त्यांनी जे एका ठिकाणी म्हटलेले की लहानपणी मी कविता सुद्धा करत होतो. तर त्यामुळे साहित्याची मनापासून त्यांना आवड, त्यांनी स्वतःही स्वतःचं लेखन केलं. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या काळातल्या राजकीय नेत्यांची जी भाषणं होती ती सुद्धा चव्हाणसाहेबांनी तरुण वयात ऐकली. तर त्यामुळे तो भाषेचा संस्कार आणि वाचनाचा संस्कार आणि प्लस त्यांनी त्याच्यातून घडवलेलं त्यांचं व्यक्तिमत्व, या सगळ्या याच्यातून त्यांचे भाषणाचं लय त्यांना सापडली असावी असं मला वाटतं. म्हणजे असं. आणि दुसरं महत्त्वाचं असं की मग त्यांनी एक गोष्ट फार म्हणजे किती कवितेसारखं बोलतात. तर ते असं म्हणाले की त्यांचं कृष्णाकाठच्या आत्मचरित्राविषयी ते असं भाषणात पुढे म्हणाले, माझी इच्छा आहे की तरुण विद्यार्थ्याच्या आणि ग्रामीण कार्यकर्त्याच्या हातामध्ये हे पुस्तक पडावं, तर पुस्तक लिहिल्याचं सार्थक झालं असं मला वाटेल. त्यांच्यापर्यंत जाऊन पोचावं ही माझी खरी तळमळ आहे. ग्रामीण जीवनामध्ये एक नवीनच वैचारिक वारं वाहत आहे. अनेक प्रश्न आहेत, गुंतागुंतीचे अवघड प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत. संध्याकाळपासून बाळासाहेब विखे पाटील आणि इतर मंडळींशी बोललो आहे. अनेक अडचणी येतात, पण एक गोष्ट खरी आहे की वातावरण बदललेलं आहे. आता इथं पहा, एखाद्या कवीने बोलावं तसं चव्हाणसाहेब बोलतात. वातावरण बदललेलं आहे. मला जर उदाहरणच द्यायचं झालं तर मी असं देतो की वारा वाहत नसावा, जिकडे तिकडे स्थिरता स्तब्धता असावी. अशा वेळी पाण्याचा एखादा ढोह संतपणे बसलेला असतो, समाधी घेतलेल्या साधू पुरुषासारखा. तेव्हा ढोह सोसाट्याचं वारं सुरू झालं की म्हणजे त्याच्यातल्या लाटा हलायला लागतात. त्याचं जे रूप असतं, या डोहाचं रूप आताच्या समाजाचं रूप आहे. आम्ही जेव्हा या चळवळीकरता प्रयत्न करत होतो तेव्हा हा झोपलेला देश होता, झोपलेला ढोह होता, संत होता, साधा होता. वारी उठत नव्हती, ती उठावी अशी आमची इच्छा होती. आता तुम्ही जर तो ढोह बघायला जाल तर त्यामध्ये लाटाच लाटा आहेत. पुष्कळशा अशा लाटा अंगावरती येतात, कपडे भिजवतात. त्याच्याजवळ जायची भीती वाटते. त्याच्याजवळ गेलं पाहिजे, कारण या लाटा विचारांच्या लाटा आहेत, अपेक्षांच्या लाटा आहेत, नव्या नव्या मागण्यांच्या लाटा आहेत. या सगळ्या लाटांना घाबरून चालणार नाही. त्याचं पाणी आपल्या अंगावरती तुषार उडतील इतकं निकट त्याचे गेलं पाहिजे आणि अशा लाटांनी उठलेल्या डोहामध्ये आपली नाव टाकली पाहिजे. ज्यांना काही करायचं असेल, ज्यांना काही घडवायचं असेल, ज्याला काही निर्माण करायचं असेल, त्यांना हे करावं लागणार आहे. तेव्हा त्यातली ही मोठी गोष्ट आहे.
तर हे किती सुंदर आहे. म्हणजे ते कविताच आहे. ऐकताना असं अंगावर काटा आल्यासारखं वाटत होतं की एक राजकीय नेता कविता आपल्याला ऐकवतो. बरोबर आहे. आणि नुसतं शाब्दिक हे नाही तर त्यावेळेचं सामाजिक वातावरण आणि हे वातावरण त्याची एक लय त्यांच्या भाषणातून हे वेळ. आणि पुढं ते फार सुरेख साहेब बोलले की आमचा हा ढो हललेला आहे आणि हा ढो असाच हलत राहणार आहे, पुन्हा संत होणार नाही. हे वारे वाहत आहेत, ते वारे बंद होऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. कदाचित त्यातनं एखादं तुफान सुद्धा येईल. तुफानाला घाबरून काय करायचं? तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही. तुफानाला तोंड देण्याची जी इच्छा आणि शक्ती आहे त्यातनं तो काहीतरी करू शकतो आणि घडवू शकतो, अशी माझी धारणा आहे. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं भाषण संपलं. तर हे सगळं भाषण ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे एका राजकीय नेत्याचं भाषण असूच शकत नाही. हे एका सामाजिक दृष्ट्या माणसाचं भाषण आहे, अशा पद्धतीने ऐकू. आणि मला खूप आनंद वाटतो की मला जसं मी म्हणलं की आयुष्यात कधी कधी ऐनवेळी सुचणं आपल्याला काहीतरी सुचतं आणि त्याला मोठ्या माणसांचा प्रतिसाद लाभतो. ती माझ्या आयुष्यातली मोठी घटना आहे की मला अचानक सुचलं आणि चव्हाणसाहेब पुस्तकाच्या पाणी त्याच्या प्रकाशनाला आले. त्याच्यामुळं हे खूपच महत्त्वाचं संबंध अशा पद्धतीनं म्हणजे पुस्तकापासून सुरू झालेला संबंध हा पुन्हा पुस्तकाच्या त्यांनी सगळं फार विशेष आहे. राजकारणात म्हणजे राजकारणी तो पण इतका बिझी आणि इतका महत्वाचा. बरोबर. तो अशा पद्धतीनं एका तरुणाला तुमच्यासारख्या तो वेळ देतो, त्याच्या फोनवरती कार्यक्रमाला येतो आणि परत स्वतःबरोबर प्रवास करायला लावतो आणि कार्यक्रमामध्ये बोलतो. हे फार विलक्षण आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणालो तसं जे आजचं राजकारण पाहता हे चव्हाण साहेबांचं वागणं ही दंतकथा खरंच आहे. कारण कुठलाही राजकीय नेता लगेच गाडीत आपल्याला बसविल असं शक्यच नाही. म्हणजे आणि त्याच्यानंतर मग तुमची जी अजून एक आठवण आहे ती सगळ्यांना ऐकायला मिळेल ती फारच वेगळी आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला दिल्लीला प्रवास करण्याची संधी मिळाली आणि तिथं तुम्ही तब्बल 5-6 दिवस तुम्ही रेसकोर्सला वगैरे आला. तर नाही ती तर फार म्हणजे कसं तर आयुष्यात जसं मी म्हणाल तसं योगायोगाने काही घडतं, काही चांगल्या घटना कधी वाईटही घटना होतात. पण वाईटातून काही त्यावेळेस माझं लग्न ठरलं होतं आणि मग लग्न ठरल्यानंतर माझ्या एका मित्रांनी त्यांना चव्हाण साहेबांना कार्यक्रमाच्या अगोदर सांगितलं की बुवा अरुणचं लग्न ठरलेलं आहे. तर साहेब मला म्हणाले की अरे त्या मुलीला कार्यक्रमाला घेऊन ये. तर मी त्या मुलीला कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि चव्हाण साहेबांची ओळख करून दिली. तर चव्हाण साहेब म्हणाले की बुवा तुम्ही कुठं हनीमूनला जाऊ नका, माझ्याकडे दिल्लीला या, असं चव्हाण साहेब मला म्हणजे त्यावेळेस म्हणाले. आणि पण त्याच्यानंतर असं आलं की त्या मुलीचं दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम होतं आणि तिने आदल्या दिवशी येऊन आम्हाला सांगितलं की मी काही लग्न करू शकत नाही, माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तेव्हा असं त्यांनी सांगितलं आणि मग ते लग्न मोडलं. आणि नंतर मग मला साहजिक अस्वस्थता आली. खरं तर अगोदर सांगितलं असतं तर बऱ्याच गोष्टी, पण ते अचानक ते दुसऱ्या दिवशी लग्न आदल्या दिवशी तिने सांगितलं. तर त्यामुळे मी खूप हे उद्विग्न झालो असं. आणि त्यावेळेस माझे श्यामकांत पानगट्टे माझे मित्र होते, मग त्यांच्यात ते बरोबर मी पुण्याला आलो आणि नंतर मी म्हणलं की आता चव्हाण साहेबांना भेटूया आपण. कारण चव्हाण साहेब म्हणाले होते की बाबा तू ये, आणि म्हणलं असं असं सगळं घडलं. आणि त्या दिवशी चव्हाण साहेब कराडला होते आणि मला वाटतं की वसंतदादांची आणि त्यांची जी गाजलेली सभा होती तर त्या सभेत त्या दिवशी ती सभा होती असं. तर मी बसने मी गेलो कराडला, मी उतरलो आणि रात्री पुण्याहून बस पकडून मी सकाळी कराडला उतरलो आणि चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर गेलो. मी बंगल्यावर गेलो आणि चव्हाण साहेबांना भेटलो. त्यांनी अरे तू एकटा कसा, लग्न मेलं नाही साहेब, जरा ट्रॅजेडी आहे. त्यांनी काय झालं, तुला साहेब त्या मुलीचं दुसऱ्याबरोबर प्रेम होतं म्हणून माझ्याशी लग्न होऊ शकलं नाही. तर चव्हाण साहेब फार बोलले, अरे म्हणले हे तुझ्या आयुष्यातली ट्रॅजेडी नाही तर हा तुझ्या आयुष्यात झालेला बदल आहे, तर हा तोच स्वीकारला पाहिजे. आणि मग तू आता नाराज होऊ नको, 1 वर्षभर लग्न करू नको आणि तू एकटा आता दिल्लीला माझ्याकडे राहायला ये आणि तुझं दुःख विसरून जा. तर अनेकदा आयुष्यामध्ये काय होतं की एखादी वाईट घटना घडली की आपण ट्रॅजेडी हा शब्द लगेच वापरतो. अरे माझी ट्रॅजेडी झाली, अरे आता आयुष्य संपलं. पण चव्हाण साहेबांनी त्याच्याकडे बदल म्हणून पाहिजे की आयुष्य ही बदलांची मालिका असते, ही ट्रॅजेडी नसते. तर हे चव्हाण साहेबांचं जे वाक्य आहे ते मी आयुष्यभर लक्षात ठेवलं. स्वीकारता यायला पाहिजे, स्वीकारता काळ बदलता आलं पाहिजे. ते ट्रॅजेडी कसं ठीक आहे, जे घडलं ते घडलं. ते एका वाक्यात चव्हाण साहेबांनी जगण्याचा संदेश दिलाय की आयुष्यात ट्रॅजेडी नसते,
आयुष्यात झालेला तो बदल असतो, तो तो स्वीकारावा बदल लागतो. तुम्ही स्वीकारत पुढं जायला पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला तरी दिल्लीला बोलवलं खास हा मग खास दिल्लीला त्यासाठी. आणि बोललो मग तुम्ही दिल्लीला हां, गेलात. मग चव्हाणसाहेब म्हणाले, की मी आता दिल्लीला जाणार आहे. तर 18 तारखेला मी दिल्लीला आहे, 25 तारखेपर्यंत मी दिल्लीला आहे. तर तू ये आणि 5-6 दिवस माझ्याकडे राहा आणि हे तुझं दुःख तू विसरण्याचा प्रयत्न कर. तर मला ते विशेष वाटलं, की त्यात माझे अनेक चांगले नातेवाईक होते, मित्र होते. पण एकानेही मला घरी राहायला बोलवलं नाही. बरोबर असल्यामुळे. कारण एवढं एखादं होतं, की चला अरे 2 दिवस माझ्याकडे राहा, जरा आपण हो. मजा करू, विसरून जा. बरोबर. असं. पण कोणीही म्हटलं नाही. पण चव्हाणसाहेब म्हटले, मात्र हे त्या माणसाचं मोठं वैशिष्ट्य आहे. हं. नाहीतर नातेवाईक आपल्याला म्हणण्याची अपेक्षा असते, की अरे आता चल 2 दिवस जरा बरोबर. हो, माझ्याकडे हो, राहायला हो, ये. हो. किंवा जवळचे मित्र म्हणतात, की बरोबर. 2 दिवस ये. पण मित्र आणि नातेवाईक कुणी न म्हणता चव्हाणसाहेब मला म्हणाले म्हणाले. माझ्याकडे घरी राहायला ये. हे चव्हाणसाहेबांचं माणूस म्हणून जे मोठेपण आहे, बरोबर. हे विलक्षण मोठेपण आहे. बरोबर. आणि मग असं. तुम्ही त्या कालावधीतच गेलात. त्यांनी जो सांगितला होता. हो, मग मी काय तर त्याच्यामध्ये. 18 जूनला साहेब हो. दिल्लीला होते. तर मग मी नगरहून महाराष्ट्र एक्सप्रेसची रात्रीची हो. एक्सप्रेस दिल्लीला असते आणि मग मी रात्रीच्या एक्सप्रेसने दिल्लीला गेलो. म्हटलं आता चव्हाणसाहेबांनी आपल्याला बोलवलं, तर एवढ्या मोठ्या माणसांचा सहवास आपल्याला मिळणार आहे. तर आपण हे वाट्याला आलेलं भाग्य आपण हे घेतलंच पाहिजे. म्हणून मी काहीही मनामध्ये संकोच न करता मी दिल्लीला गेलो म्हणजे असं. आणि दिल्लीला गेल्यानंतर मग मी सकाळी गेलो तर सकाळी मग त्यांच्या पीएला मी चिठ्ठी दिली. ते म्हणले पीएने मला विचारलं काय ते? तर म्हटलं नाही मी चव्हाणसाहेबांनी मला बोलवलं आहे म्हटलं म्हणून मी आलो. ते म्हणले तुम्ही चिठ्ठी लिहून द्या. मग मी चिठ्ठी लिहून द्या. चिठ्ठीवर मला अजून मी असं दिलं की प्रिय साहेब मी नगरहून आलेलो आहे. तर एवढी चिठ्ठी द्या आणि तुमचा अरुण शेवते असं लिहिलं. तिघे साहेबांनी मला आतमध्ये बोलवलं आणि ते त्यांच्या संबंधित माणसाला सांगितलं की शेजारच्या खोलीत त्यांची राहण्याची व्यवस्था करा. आता हे 5-6 दिवस आपल्या घरी राहणार आहे. फार विलक्षण आहे. हो, हे विलक्षण म्हणजे मी तुम्हाला म्हणलो ना, पुन्हा तोच वाक्य मी उच्चारतो की ही दंतकथा आहे. असं. आणि मग मी साहेबांच्या घरी 5-6 दिवस राहिलो आणि त्याच्यामध्ये सुद्धा विलक्षण माझ्या आठवणी अशा होत्या, की त्याच मला अमृता प्रीतमचं मी रसिदी तिकीट हे मी पुस्तक आत्मचरित्र वाचलं होतं. आणि मला असं वाटलं, की आपण अमृता प्रीतमला भेटलं पाहिजे. आपण आता दिल्लीला जात आहोत म्हणजे योगायोगाने असं. तर त्यांचा काही नंबर आणि पत्ता काही नव्हता. ते त्यांच्या पीएकडून मी अमृता प्रीतमचा नंबर घेतला डिरेक्टरीमधून आणि मग मी अमृता प्रीतमला फोन केला, की बुवा असं-असं मी आलेलो आहे आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी हाऊस काज म्हणून दिल्लीचा मोठा त्यांचा भाग आहे, तर त्यामध्ये त्यांनी मला मग बोलवलं. आणि मग मी त्यांना भेटायला गेलो अमृता प्रीतमना. तर अमृता प्रीतम मला म्हणाल्या, की तुम्ही कुठे उतरला आहात? तर मी म्हणालो, मी चव्हाणसाहेबांकडे उतरलेलो आहे. तर ते म्हणाले, "अरे वाह!" ते म्हणाले, मी मग त्यांना सांगितलं, की चव्हाणसाहेबांचं आत्मचरित्र आलेलं आहे आणि ते खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणले, "मला हिंदीमध्ये वाचायची उत्सुकता आहे. तर तुम्ही माझा निरोप चव्हाणसाहेबांना सांगा." आणि म्हणून त्यांनी 4 ओळीची चिठ्ठी साहेबांना लिहून दिली, की तुमचं आत्मचरित्र हिंदीत आलं तर मला फार आनंद वाटेल. वाह! पण त्यावेळेस त्यांनी चव्हाणसाहेबांची एक आठवण अशी सांगितली, की ते म्हणाले, की चव्हाणसाहेबां दिल्लीला चव्हाणसाहेब एका कवी संमेलनाला गेले होते आणि तिथं एक कविता वाचली होती त्या कवीने. तर मग त्यांनी रात्री खुशवंत सिंगनं फोन करून विचारलं चव्हाणसाहेबांनी. अशी अमृतप्रीतमने मला आठवण सांगितली, की ते म्हणाले, की ती कविता जी होती तर ती कविता कुठली आहे? तर ती कविता मला तुम्ही पाठवली तर बरं होईल. आणि म्हणून खुशवंत सिंगने त्यांना ती कविता पाठवली आणि ती कवितासुद्धा अशी होती, की आपण प्रवासात चालताना कधी थकायचं नाही, तर पुढं जायचं अशी ती कविता होती. आणि मग तर ही आठवण मला अमृता प्रीतमने चव्हाणसाहेबांची सांगितली. तर हे मला खूप विशेष वाटलं, की एका राजकीय नेत्यांची कवितेची आठवण खुशवंत सिंगांनी अमृता प्रीतमना सांगितली आणि अमृता प्रीतमने मला सांगितली. आणि मग ते म्हणाले, की इंदिरा गांधींकडून मी त्यांच्याशी खूप ऐकते, असं त्या म्हणाल्या. आणि मग ही आठवण मग मी ज्यावेळेस हेकडे गेलो चव्हाणसाहेबांना मी आठवण सांगितली. म्हटलं तर त्यांना खूप नवल वाटलं, की म्हटलं अमृता प्रीतमने तुम्हाला चिठ्ठी दिली. तर ते म्हणाले, "अरे वाह!" म्हणाले, "खूप आनंद." माझाही म्हणले अमृता प्रीतमचा खूप मी त्यांचं वाचतो
पण फार जवळ जाऊन भेटावं असा माझा काही स्वभाव नाही. आणि म्हणून त्यांनी माझ्या पत्रात त्याचा उल्लेख केला आहे, तो ओघाने येईलच असा. तर ती एक सुंदर आठवण मला सांगितली आणि साहेबांना खूप आनंद झाला. आणि साहेब म्हटले, "बा तू तरुण आहेस, त्यामुळे या वयामध्ये लेखकांना भेटणं हे सगळं केलंच पाहिजे." तर अशी फार सुरेख आठवण आहे. आणि त्याच्याबरोबरच मग असं पण तुमची तुम्हाला थोडीशी खंत पण राहिली की त्यांच्यासोबत तुम्हाला दिल्ली बघायची होती. हां, नाही ते पुढं ते पुढं हां, आलं. ते हां. ते एक आठवण आहे ते ना. पुढं बरोबर. आणि नंतर मग मला त्याची एक आठवण असं की कराडहून एक माणूस साहेबांना भेटायला आला होता. हो. तर तो मी तिथंच साहेबांच्या शेजारीच मी बसलो होतो ना. तर तो माणूस साहेब म्हणाले, "अरे तू इतक्या लांबून कशाला आला?" तर कराडला मला भेटायचं. म्हटलं, "नाही पण साहेब कराडला भेटायचा मी प्रयत्न केला, पण तुमची भेट झाली नाही म्हणून मी दिल्लीला आलो म्हणाले तुम्हाला भेटायला." आणि मग चव्हाण साहेबांनी ते म्हणलं, "मला नोकरीची खूप गरज आहे." आणि मग चव्हाण साहेबांनी ताबडतोब त्या संबंधित कारखान्याला फोन केला आणि त्याला नोकरी द्यावी अशा पद्धतीचे त्यांना सांगितलं. तर हे सगळं माझ्यासमोरच घडलेला प्रसंग मी पाहिला. आणि त्याच्यानंतर अनेकांना त्यांनी खूप मदत केली आणि तो माणूस जाताना पाय पडायला लागला, तेव्हा साहेबांनी त्याला प्रवासासाठी पैसे दिले, की तू इतक्या लांबून आला तर हे प्रवास हे कर असं. तर हे सगळं साहेबांचं व्यक्तिमत्व आहे जवळून मला पाहायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट अशी की हेच नाही, मुकुंदराव गायकवाडांनी सुद्धा एक आठवण ते सांगितली होती, म्हणजे मला सांगितली आणि त्यांनी लिहिलेली आठवण आहे, की ते असं त्यांना ते विद्यार्थी होते आणि खूप त्यांच्या अडचणीत हाल होते. तर त्यांना पैशाची गरज होती. तर शेवटी त्यांनी एक पत्र चव्हाण साहेबांना लिहिलं, की मला अशी-अशी मदत तुम्ही केली तर बरं होईल. आणि चव्हाण साहेबांनी मग त्यावेळेस ते गृहमंत्री होते. गाडी पाठवून मुकुंदराव गायकवाडांना आपल्या बंगल्यावर बोलवून घेतलं आणि त्यांना मदत केली. तर असे अनेक प्रसंग आहेत. बरोबर. म्हणून मला असं वाटतं, की सर्वसामान्य माणसाची नाळ त्यांनी कधी तुटू दिली दिली नाही. नाही. बरोबर. मग तो कार्यकर्ता असेल, लेखक असेल, कलावंत असेल, तर त्यांच्याशी ते सगळं हे होतं. आणि एक आठवण तर मला खूप, मग मी साहेबांची मुलाखतही घेतली. हो, तिथं. हां, हो. तर साहेबांना म्हटलं, "बुवा आपण म्हणजे तुमचा एवढा मला सहवास लाभतो, तर साहेब तुमची आठवण म्हणून मी मुलाखत घेतो." तर ते म्हणाले, "पण राजकारणाविषयी मला काही विचारू नको." तर मला ते विशेष वाटलं, की म्हणजे असं की मी कवी लेखक असल्यामुळे त्यांनी लगेच मला म्हटलं, की "राजकारणापेक्षा तू साहित्यावर बोल." तर हे मला सुद्धा विशेष वाटलं, की समोरचा माणूस कसा आहे, त्या संबंधित त्याच्याशी संवाद साधायचा. बरोबर. आणि म्हणून मग चव्हाण साहेबांची मी खूप त्यावेळेस छान अशी मुलाखत घेतली. आणि त्यात मला असं वाटत होतं, की मग मी ती टेपही केली मुलाखत आठवण म्हणून असं. आणि नंतर मी साहेबांना म्हणालो, की म्हणलं, "साहेब मला तुमच्याबरोबर फिरायची इच्छा आहे, तर आपण फिरायला बाहेर जाऊया." तर साहेब म्हणाले, "नको," म्हणाले, की "आता काही फिरायला नको. आपण हिरवळीवर," म्हणाले, "फिरू." वाह! आणि मग आम्ही हिरवळीवर अर्धा 1 तास आम्ही फिरलो आणि गप्पा मारल्या. अशी ती आठवण आहे. पण नंतर मग मी नगरला आल्यानंतर हां. मी त्यांना पत्र लिहिलं. पत्र लिहिलं. हं. आणि त्या पत्रामध्ये मी त्यांना लिहिलं, ते पत्र असं लिहिलं, ते मी वाचून दाखवतो. मी असं लिहिलं, की दिल्लीहून नगरला परतल्यानंतर मन कितीतरी दिवस रेस्करतो रेंगाळत होते. साहेबांना पत्र लिहायचे होते, पण काय लिहावे सुचेना. आयुष्याच्या संध्याकाळी एका राजस व्यक्तिमत्वाशी स्नेह जडला, याचे नवल वाटत होते. माझ्यासारख्या तरुण माणसाला तारुण्याच्या उंबरठ्यावर एक आगळा-वेगळा माणूस भेटणे ही मोलाची गोष्ट होती. माझे वय, माझे विचार साहेबांनी सगळे बाजूला ठेवून जो निरपेक्ष स्नेह दिला, ही भावना मनाला सुखावून जात होती. एके दिवशी सकाळीच मी साहेबांना पत्र लिहायला बसलो. प्रिय साहेबांना सप्रेम नमस्कार. आज 4 जुलै. सकाळीच अमेरिकन राज्यक्रांतीची आठवण झाली. बोस्टन टी पार्टी आठवली. कुठल्याही देशाच्या राज्यक्रांतीचा इतिहास आठवला की मोर्चात सामील होणारी माणसे मला आठवतात. अशावेळी मी प्रिय माणसांना पत्र लिहायला सुरुवात करतो. आज तुम्हाला पत्र लिहित आहे. खरे तर मी दिल्लीहून आल्यावर तुम्हाला पत्र पाठवणार होतो, परंतु तुमच्या सहवासात मला एवढा आनंद मिळाला की आपण शब्दात गुंतून पडावे असे मला वाटले नाही, म्हणून उशिरा पत्र लिहित आहे. तुमच्या सहवासातले 4-5 दिवस सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ आणि आनंदी गेले. तुम्हाला खूप जवळून पाहता आले, मनात आठवता आले. जेवताना तुमच्यावर होणाऱ्या गप्पा मी कधीच विसरू शकणार नाही. तुमच्यासारखी माणसे आयुष्यात भेटली की पावलांची स्वस्तिके होतात, रस्त्यांचे हमरस्ते होतात, पावसाच्या सरींचा समुद्र होतो, बियांचे झाड होते आणि झाडाला आलेल्या बहराचे आयुष्यातल्या दुपारी फुले होतात. या मी कवितेच्या ओळी नाही लिहिल्या, तर माझ्या मनाने तुमच्याशी साधलेला हा संवाद आहे.
हा संवाद मला असाच प्रत्येक दिवसाबरोबर मिळत राहो एवढे एकच मागणे तुमच्याकडे आहे. साहेब, एक सांगू, तुम्हीच सांगितलेली तुमची उन्मनीय अवस्था मनाला फार अस्वस्थ करते. मी तुम्हाला फिरायला चला म्हणालो, तुम्ही आला नाही त्याचे मला फार वाईट वाटते. तुमच्या व्यक्तिमत्वाला आलेले एकाकी पण पाहत नाही. तुमच्याबरोबर दिल्लीची संध्याकाळ पाहायची होती. उन्हात उभी राहिलेली दिल्लीची कहाणी ऐकायची होती, पण जमले नाही याचे फार वाईट वाटते. यशवंतराव गडाखांची नेहमी भेट होते. प्रत्येक वेळेस तुमची आठवण होते. त्यांनी जिल्हा परिषदेसाठी कृष्णाकाठच्या जवळजवळ 400 प्रती घेतल्या आहेत. गडाखांचे तुमच्यावर नितांत प्रेम आहे. तुम्ही एकदा निवांतपणे नगरला यावे अशी त्यांची व माझी खूप इच्छा आहे. मुलाखत आणि पुस्तके मी पाठवत आहे. तुम्ही आता सविस्तर पत्र पाठवा. तुमची खूप आठवण येते. प्रकृतीला जपा. तुमच्या पत्राची वाट पाहत आहे. तुमचाच अरुण. आणि नंतर साहेबांनी जे मला पत्र लिहिलं ते तर आयुष्यामध्ये स्वर्णाक्षराने कोरून ठेवावं असं पत्र आहे. साहेबांनी मग असं लिहिलं मला, प्रिय अरुण यासी, तुझे दिनांक 4 जुलैचे पत्र मिळाले. तू 4-5 दिवस राहून गेलास याची मला सारखी आठवण येते. फार छान राहिलास. तू सतत काही नव्या कल्पनेत रमलेला असतोस हे मी पाहिले. पण या कल्पनांबरोबर तू कृतिशील आहेस. चिकाटीने तू अमृता प्रीतमची मुलाखत मिळवलीस. अमृता प्रीतमचा मी पण एक चाहता आहे. गेली 20 वर्षे आम्ही दिल्लीत राहतो, पण आपणहून जाऊन ओळख करून घ्यावी अशी प्रबल इच्छा झाली नाही. हा कदाचित माझा स्वभाव दोष असेल. मला आवडतात त्या माणसापासून लांब राहण्याची माझी प्रवृत्ती आहे. त्यांचे लेखन व विचार यांची माहिती करून घेण्यात मला आनंद वाटतो. तू जिज्ञासू व परिश्रमी आहेस. ज्याला सतत सर्जनशील जगायचे असते त्याने असेच केले पाहिजे. तुझ्याबरोबर मी फिरायला बाहेर आलो नाही याचे तुला दुःख होणे स्वाभाविक आहे. मी कुणाबरोबर कधीच फिरायला गेलो नाही. अपवाद फक्त माझ्या पत्नीचा. मी काहीसा मोकळा असलो म्हणजे ती मला तिच्या बाजाराची ठिकाणे, पूजेची श्रद्धास्थाने व इतर महत्त्वाच्या जागा अग्रहक्काने नेऊन दाखवत असे. मलाही त्यात एक प्रकारचा आनंद होता. या प्रवासाखेरीज मी दिल्लीत फारसा भटकलो नाही आणि आज एकाकी फिरत जाण्याची माझी मनस्थिती नाही. त्यामुळे राग मानू नकोस. म्हणजे वेणुताईंबरोबरच त्यांना फिरायचं होतं. त्यामुळे ते हां. आणि पुढे लिखे, यशवंतराव गड यांना माझा नमस्कार सांग. ते तुझ्या साहित्यविषयक कामात आपुलकीने लक्ष घालतात. हा चांगला योग आहे. ते स्वतःही मोठे साहित्यप्रेमी व तरुण नेते आहेत. नाही म्हणता म्हणता तुझ्या पत्रात एक कविता मला वाचाव्यास मिळाली. तुझ्या पत्रात ती कविता नाही असे तू म्हणतोच आहेस, परंतु माझ्या आठवणीत ती कविता म्हणूनच राहील. माझ्या शुभेच्छा. तर एवढं निर्मळपणे पत्र लिहिणारा माणूस म्हणजे धक्का बसतो की एवढा राजकीय नेता इतका एवढ्या मोठ्या पदावरचा एवढ्या मोठ्या पदावर असणारा इतकं विलक्षण भावनात पत्र लिहितो. हे मला खूपच विशेष वाटतं. म्हणजे आणि म्हणजे खरंच की म्हणजे तुम्हाला तुमचं जे दुःख आहे ते विसरण्यासाठी बोलवणं नुसतं आणि ते असं आश्वासन नाही, आश्वासन खरंच तिकडे येणं, तुम्हाला वेळ देणं 5-6 दिवस बरोबर आणि पुन्हा हे करणं म्हणजे आणि पुन्हा दुसरी गोष्ट की मला पण मी कसा राहिलो हे पुन्हा त्यांनी मला पत्रातून कळवलं. तर हा सुद्धा माझ्या आयुष्यातला फार तुम्हालाही आनंद जाणवलं आहे. की ते एकाकीपणा एकाकीपणा त्यांचा जाणवला. उतार वयात कारण त्या विनोताईंचं निधन झालं होतं त्यावर त्यांच्या स्वभावाला एकाकीपण आलं होतं सगळं असं. तर ही सगळी अशी विलक्षण आठवण आहे. आणि नंतर मग योगाने असं आलं की त्याच्यानंतर मग सगळं इलेक्शनचं वारं सुरू झालं आणि गडाखांनाही खासदारकीचं तिकीट पाहिजे होतं. म्हणून मी दिल्लीला गेलो होतो. तो मिळाल्यानंतर मी दिल्लीला गडाखांबरोबर नव्हतो गेलो. तर माझे एक मित्र होते. ते म्हणाले की अरे आपण ते चव्हाण साहेबांची तुझी ओळख झाली, तर चव्हाण साहेबांना तू चांगला गडबा. म्हटलं अहो माझा राजकारणाचे काय संबंध नाही. नाही म्हणले चला तर खरी. आणि मग त्यांच्या मित्राबरोबर मी गडाखांच्या मित्राबरोबर दिल्लीला गेलो आणि मी चव्हाण साहेबांना भेटलो. चव्हाण साहेब मला म्हणाले अरे तू इकडे कसा, निवडणुकीची सगळी गडबड आहे. नाही म्हटलं साहेब गडाखांना तिकीट पाहिजे असं. तर ते म्हटलं त्यांनी अरे मला बायोडेटाची काही गरज नाही, मी त्यांना ओळखतो. आता म्हणाले मी मुंबईला जाणार आहे, तिथं आमची बैठक होईल आणि त्या बैठकीत मी काय करायचं ते करेन म्हणाले. असं ते माझ्याशी बोलले. आणि नंतर मग झालं की मग चव्हाणसाहेब आजारी पडले त्याच वेळेस. असं मग चव्हाणसाहेब आजारी पडल्यानंतर मग मी आणि गडाख साहेब मग गडाख साहेबांना तिकीट मिळालं होतं. आणि मग तिकीट मिळाल्यानंतर आम्ही म्हटलं तर साहेबांनी तर चव्हाणसाहेब अखेरच्या हे होते. मग आम्ही गेलो तर तिथं कोणी फारसं नव्हतं तिथं. तर मग चव्हाणसाहेबांना आम्ही भेटलो, नमस्कार केला आणि
नुसतं तिकीट मिळा असं एकच काहीतरी बोललो म्हणजे त्या बरोबर. हो. बोलण्याचं हे नव्हतं. हे नव्हतं म्हणजे. पण आम्ही स्तब्धपणे उभं राहिलो आणि मग चव्हाण साहेबांना आम्ही तो चहा त्यावेळेस पाजला, एवढी आठवण आहे. आणि अखेरचं त्यांचं दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन मी आणि गडाख साहेब आम्ही नगरला आलो आणि नंतर असं कळलं की साहेब गेले. तर हे खूप असं इतकं आयुष्यामध्ये पण मला इतकं म्हणजे हे लोभस वाटतंय, की एक तुमच्यासारखा तरुण मुलगा म्हणजे अ, त्या टप्प्यावरती तुमचा प्रवास सगळा सुरू झाला होता. म्हणजे तुम्ही कवी होता, तेव्हा लेखक होता. अजून आणि एक राजकारणी उतार वयामधला. बरोबर. ते वयाचं अंतर वगैरे सगळं जाऊन तुमच्याशी जी मैत्री आहे मैत्री आणि बरोबर. प्रत्यक्ष संवाद, पत्रमैत्री पत्र मैत्री बरोबर. ही इतकी जपली, हे फार विशेष आहे. हो. तर शेवटी सर नाही मला आणि चव्हाण साहेबांचं हां. सांगतो ना, मग चव्हाण साहेब गेल्यानंतर माझ्या मनात जी अस्वस्थता आहे, हो. ती मी असं लिहिली. दररोज कुणाला तरी हाका मारत जगायच्या अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर मी उभा. अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघत हिरवळीवर फिरत संध्याकाळ घालवायची अशा उंबरठ्यावर साहेब उभे. याच एकाकी उंबरठ्यावर साहेब भेटले. साहेबांचे वैभव मी पाहिले नाही. त्यांचा उत्कर्ष मी पाहिला नाही. त्यांनी पुण्यात, दिल्ली जिंकलेले साहेबांचे फड मी पाहिले नाहीत. पण आयुष्याच्या संध्याकाळी क्षणभर का होईना सूर्य कलाकलाने अस्तात जात असताना मी साहेबांना पाहिले. माझ्या तरुणपणाला एक दुःखाची किनार लाभली. मैफिलीला आता सुरुवात होईल त्या क्षणी त्याने सांगावे की थांब, मी आत्ताच येतो. तोपर्यंत तू मैफिलीत बस आणि त्यांनी निघून जावे. पुन्हा कधीच परत येऊ नये. असेच सारे काही घडले. एकांतात स्वतःला भेटलो की माझी ओळख मी स्वतःच करून घेतो आणि विचारतो, मनात काही जमा नाही, एवढेच शिल्लक आहे. साहेब गेले. साहेब जातील असे वाटले नव्हते. आजारातून बरे होऊन साहेब रणांगणावर पुन्हा उभे राहतील असे वाटले होते. पण साहेब गेले. एकाकी अवस्थेत गेले. आपल्या पाऊलखुणा मागे ठेवून गेले. आपला भूतकाळ इतिहासाला देऊन साहेब मोकळे झाले. आजचा वर्तमान काळ, उद्याचा भविष्यकाळ, रेसकोर्समध्ये जमणारी गर्दी, या साऱ्या गोष्टीला पाठमरे होऊन साहेब निघून गेले. माणूस किती एकटा असतो, काय असते आपल्याजवळ, दिल्या घेतल्या क्षणांचे चेहरे, क्षणात इथल्या इथे सोडून माणूस निघून जातो. खरे काय असते आणि शाश्वत काय असते. म्हणजे आणि या अशा आठवणी आहेत, की म्हणजे जसं म्हणतात, की बऱ्याच वेळा माणूस जो आहे तो आठवणींच्या पण याच्यावरती जगतो आणि हो, हो. तुमच्याकडं इतक्या हृद्य आठवणी आहेत आणि त्या कोणाच्या तर म्हणजे चव्हाण चव्हाण साहेबांचे की ज्यांनी साहेबांच्या महाराष्ट्र घडवला. घडवला खरं आहे. त्याला महाराष्ट्राचे शिल्पकार असं बरोबर आहे. मला म्हणतात शेवटी फक्त असं. तुम्हाला तेच विचारायचं आहे, की ज्याने आपण सुरुवात केली, हां. तर इतके वर्ष तुम्ही हे सगळं म्हणजे महाराष्ट्राचं पण सगळं राजकारण बघताय तुम्ही, हो, हो. साहित्यकारण बघताय. त्यांच्या जवळपास पोहोचू शकेल असं कोणी आहे का? त्यांच्या किंवा त्यांचा वारसा म्हणता येईल खरोखर यशवंतरावांचा. नाही, एक तर त्याच्यामध्ये आहे की एक तर गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांकडं चव्हाण साहेबांचे हे गुण सगळे आहेत असं मला वाटतं. कारण पवार साहेबांमध्ये सुद्धा सुसंस्कृतपणा आहेत. म्हणजे आता पवार साहेबांची एक फार सुंदर आठवण मी सांगतो, की याला पुसदला वसंतराव नाईकांच्या स्मृती संदर्भात एक काही कार्यक्रम होता आणि मी सुशीलकुमार शिंदे साहेबांबरोबर त्या कार्यक्रमाला गेलो होतो. हो. आणि मी तिथे एका माणसाला मला विक्रेत्याला भेटायचं होतं म्हणून मी त्याला फोन केला. तर त्याला तिथल्या पोलिसांनी अडवलं. म्हणून मग मी बंगल्यातून बाहेर येऊन मी त्या माणसाला आतमध्ये घेतलं. तितक्यात पवारसाहेबांची गाडी आली. गाडी आल्यावर पवारसाहेब गाडीतून उतरले आणि मी मग साहेबांना नमस्कार केला. तर साहेब पहिलं वाक्य मला बोलले, की "यावर्षी तुझ्या दिवाळी अंकाचा विषय कुठला आहे?" क्या बात! तर मला हे विलक्षण वाटलं, की जो एवढा मोठा राजकीय नेता मला पाहिल्याबरोबर दिवाळी अंकाचा विषय काढतो, की ते मला विलक्षण वाटलं. बरोबर. आणि दुसरी चव्हाण साहेबांची मी एक आठवण मला नेहमी आठवते आणि जी सगळ्यांनी तसं वागावं अशी एक आठवण आहे. ते गंगाधर गाडगिळांनी आपलं मुंगेवडे महाभारत म्हणून आत्मचरित्र लिहिलं. तर त्याच आत्मचरित्रामध्ये चव्हाण साहेबांची एक आठवण अशी आहे, की गाडगिळांना त्यावेळेस एक संमेलन घ्यायचं होतं आणि चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पहिले मुख्यमंत्री. तर गाडगीळ चव्हाण साहेबांना भेटले. तर चव्हाण साहेब असं म्हणाले, की "बुवा तुम्ही लेखक आहात, कलावंत आहात. तुम्ही पैशासाठी कशाला म्हणाले हे प्रयत्न करता. तर त्याच्या मुख्यमंत्री निधीतून मी तुम्हाला पैसे देतो. तर तुमचा खर्च सांगा." मग गाडगिळांनी काही रक्कम सांगितली. तर साहेब म्हणाले, "मी तुम्हाला देतो" आणि 2-3 दिवसामध्ये तो चेक गाडगिळांना मिळाला. नंतर मग कार्यक्रमाच्या संमेलनाच्या संदर्भामध्ये एक मीटिंग त्यांची झाली म्हणून गाडगिळ चव्हाण साहेबांना भेटले आणि मग त्याच कोणीतरी असं म्हणलं, की नेहरूंना बोलवलं पाहिजे.
तर गंगाधर पटकन म्हणले की नेहरूंना बोलू नका, ते खूप रागीट आहे म्हणाले. तर तेव्हा चव्हाणसाहेब म्हणाले की गाडगीळ, आपल्याला काय पाहिजे तेवढं बोला, काय नको ते बोलू नका. आणि म्हणून मग गाडगीळांनी पुढे असं लिहिलं की चव्हाणसाहेबांचा हा संदेश मी आयुष्यभर जपून ठेवला. क्या बात. कारण माणसं अनेकदा आपल्याला काय पाहिजे याच्यापेक्षा काय नको तेच बोलत राहतात. बरोबर. तर चव्हाणसाहेबांनी गाडगीळांसारख्या एका मोठ्या साहित्यिकाला जो संदेश दिला आणि गाडगीळांचंही मोठेपण असं की त्यांनी ती आठवण आपल्या आत्मचरित्रात जपून ठेवली. आणि हेच चव्हाणसाहेबांचं वैशिष्ट्य आहे की चव्हाणसाहेबांच्या आठवणी जशा सर्वसामान्य माणसांनी जपल्या तशा साहित्यिकांनी सुद्धा आठवणी जपल्या. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी की चव्हाणसाहेब 1984 साली गेले, तोपर्यंत त्यांच्यावर 25 पुस्तकं लिहिली गेली होती. आणि 84 ते आज 2024 40 पर्यंत वर्ष झाली. 4 वर्षामध्ये जवळजवळ 80-90 पुस्तकं लिहिली गेली. म्हणजे चव्हाणसाहेबांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 100 पुस्तकं चव्हाणसाहेबांवर लिहिली गेली. मला वाटतं कुठल्याही राजकीय आणि संस्कृत नेत्याला एवढं प्रेम हे महाराष्ट्रात कुणाला मिळालं नाही, ते चव्हाणसाहेबांना मी शेवटी याच नोटवर थांबतो जिथून सुरुवात केली की यासाठी म्हणजे यशवंतराव चव्हाण या नावामध्ये काय जादू आहे. सरांनी जर सांगितलं की अजूनही म्हणजे ते हयात असताना तर त्यांची चर्चा व्हायचीच, परंतु मृत्यूनंतर 40 वर्ष देखील यशवंतराव नावाचं जे गारुड आहे ते महाराष्ट्रावरती का कायम आहे. तर खूप धन्यवाद. तुम्ही या त्या वेगळ्या तुमच्या वैयक्तिक आठवणी आहेत त्या तुम्ही आमच्याशी शेअर केल्यात. तुम्हाला अरुण शिवते सरांनी सांगितलेल्या या यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी कशा वाटल्या, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. या कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. बघत राहा बोलबिड. थँक्यू.